नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स विषयी माहिती पाहिजे आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साध्या वर्तमान काळाचं सूत्र आहे. काय सूत्र आहे बरं? पहा, तर साध्या वर्तमान काळाचं सूत्र आहे असं आहे: सब्जेक्ट प्लस V1 ब्रॅकेट मध्ये S, ES प्लस ऑब्जेक्ट. हे झालं साध्या वर्तमान काळाचं सूत्र. S म्हणजे कर्ता, V1 म्हणजे क्रियापद, क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर हे झालं आपलं वर्तमान काळाचं सूत्र. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिले रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर आता तुम्हाला कर्ते माहिती आहेत. इंग्रजीमध्ये आपले कर्ते कोणते कोणते आहेत? आय, वी, यू, दे, आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि राम. हे आपले इंग्रजीमध्ये कर्ते झाले. याच कर्त्याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. तर प्रोनाउन म्हणजे काय? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाउन होय. या प्रोनाउनलाच आपण इंग्रजीमध्ये इकडे कर्ता म्हणून वापरत असतो. तर आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते त्या ती, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट ही आपण निर्जीव वस्तूसाठी वापरतो, निर्जीव वस्तू, तर तो त्या ती, राम हे नाम आहे. तर हे झाले आपले सब्जेक्ट. आता त्याच्यानंतर आपला भाग आहे वर्ब. वर्ब म्हणजे जो शब्द वाक्यामध्ये क्रिया करणारा शब्द असतो त्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. तर क्रियापद कोणते कोणते आहेत? उदाहरणार्थ जाणे, गो म्हणजे जाणे, येणे, कम म्हणजे येणे, खाणे म्हणजे इट, बसणे म्हणजे सीट. हे सगळे आपले कर्ते झाले. त्याच्यानंतर आता पुढचा घटक आहे आपला कर्म. हियर म्हणजे येते, हियर हा आपला कर्म आहे. गो टू स्कूल, देअर हे आपले कर्म झाले. तर पहा, या काळावर आधारित, या सूत्रावर आधारित आपल्याला काही वाक्यांचा सराव करायचा आहे. ते वाक्य पुढील प्रमाणे आहेत. तर पहिलं वाक्य पहा, यावर आधारित आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य पण पाहायचे आहेत. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे इथे पहिली क्रिया चालू असते. उदाहरणार्थ जातो म्हणजे गो. तर पहा, हे आपलं सूत्र झालं. मी अभ्यास करतो. पहिलं वाक्य आपलं काय आहे? मी अभ्यास करतो. नंबर 2 वाक्य, राम पुस्तक वाचतो. राम पुस्तक वाचतो. नंबर 3 वाक्य, सूर्य पूर्वेस उगवतो. सूर्य पूर्वेस उगवतो. तो इंग्रजी शिकवतो. तो इंग्रजी शिकवतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वाक्याच्या शेवटी तो आलेला आहे. ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी तो, ते, त, ता, ती किंवा तोस असे शब्द येतात तेव्हा तो काळ आपला कोणता असतो? साधा वर्तमान काळ असतो. या साध्या वर्तमान काळावर आधारित आपल्याला या वाक्यांचा सराव बघायचा आहे. तर पहा, आता इथं मी आहे. मी साठी आपल्याकडे शब्द काय आहे? आय आहे. त्याच्यानंतर उलट यायचे आपल्याला. उलट यायचे म्हणजे आता मी अभ्यास करतो, तर वाक्य काय होईल? आय स्टडी म्हणजे मी अभ्यास करतो. राम पुस्तक वाचतो, आपला कर्ता आहे राम.
वाचण्यासाठी शब्द आपल्याकडे रीड्स, पुस्तकासाठी अ बुक. तर वाक्य काय झालं आपलं? राम रीड्स अ बुक. राम पुस्तक वाचतो. राम रीड्स अ बुक. सूर्य पूर्वेस उगवतो. सूर्याला शब्द काय आहे? द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेस उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. तो इंग्रजी बोलतो. तो इंग्रजी शिकवतो. तो इंग्रजी शिकतो. तो इंग्रजी शिकतो. त्याला म्हणायचं ही साठी आपल्याकडे तो साठी शब्द आहे ही. शिकतो साठी लर्न इंग्लिश. वाक्य झालं ही लर्न्स इंग्लिश. तर पहा या वाक्याचा आपल्याला सराव करायचा आहे. मी अभ्यास करतो आय स्टडी. मी अभ्यास करतो आय स्टडी. राम पुस्तक वाचतो. राम रीड्स बुक. राम पुस्तक वाचतो. राम रीड्स अ बुक. सूर्य पूर्वेस उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेस उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. तो इंग्रजी शिकतो. ही लर्न्स इंग्लिश. तो इंग्रजी शिकतो. ही लर्न्स इंग्लिश. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.